कथा माझ्या वहिनीची भाग 5. स्वाती वहिनी माझ्यामुळे गरोदर राहिली होती. तिच्या चेहऱ्यावर मला समाधान दिसत होते. जोशी काकूंची पुच्ची चेचल्यानंतर मी चान्स मिळेल तसा त्यांना टोकायला लागलो. स्वाती वहिनी गरोदर राहिल्यामुळे पुच्ची झून घ्यायला घाबरू लागली. माझ्या लवड्याला झवायची चटक लागली होती. असेच घरात कुणी नव्हते. मी स्वाती वहिनी जवळ जाऊन मिठी मारली. तिने पण ओठात ओठ घुसळून किस करू लागली. माझ्या स्वाती वहिनीचा ओठ मधापेक्षा कमी गोड नव्हता. स्वाती वहिनी मला खूप जोरात किस करू लागली. आम्ही एकमेकांचे ओठ गुंफून दिले. स्वाती वहिनीने गाऊन घातला होता. तिला मी बेडरूममध्ये घेऊन गेलो. झटक्यात तिचा गाऊन मी काढून टाकला. तिने आतमध्ये आंबे अजून उभारून दिसतील अशी ब्रँडेड ब्रा घातली होती. ती गरोदर होती म्हणून मी साईटला होऊन तिची मालिश करत होतो, चोळत होतो. तिची पर्पल रंगाची ब्रा होती. तिच्या ब्रावरूनच तिचे आंबे दाबत होतो. स्वाती वहिनी गच्च भरली होती. तिची ब्रा मी काढून टाकली. माझा शर्ट पॅन्ट मी पटकन काढून टाकली. स्वाती वहिनीने निकर सुद्धा मॅचिंग घातली होती. तिचे ब्रामधून आंबे मोकळे झाले. जसे तसे मी पकडून दाबू लागलो. हातात मावत नव्हते स्वाती वहिनीचे आंबे. तिच्या आंब्याची बॉन्डे कडक झाली होती. मी बॉन्डे धरून चोखत होतो. आहा राजा, चोख आंबे. 9 महिन्यानंतर ह्यामधले दूध पण तुला पाजणार मी. तुझ्या बुल्ल्याने मला गरोदर केले रे. आहाह, झवाड्या, चोख, दाब, कुस्करून टाक साल्या माझे आंबे. माझी थान बघ किती मोठाली केली तू. आहा, रगड रगड. स्वाती वहिनी असे म्हणून लागली. मी स्वाती वहिनीची निकर काढून टाकली. स्वाती वहिनीची केसाळ पुच्ची आता कोवळी राहिली नव्हती. झून झून तिला मी खाजद बनवली होती. मी स्वाती वहिनीच्या नागड्या शरीरावर किस करत होतो. तिच्या चेहऱ्यावर मी वेड्यासारखा चुंबन घेत होतो. स्वाती वहिनी सुद्धा काही कमी राहणारी नव्हती. ती पण मला किस करत होती. माझ्या छातीची गोल बिस्किट चाटत होती. मी स्वाती वहिनीच्या गळ्यात 2 वाट्याचे मंगळसूत्र लटकत होते. तिच्या छातीवर किस करत होतो. स्वाती वहिनीचे आंबे फुगून त्याच्या हिरव्या नसा दिसत होत्या. मी पोटावर किस करत होतो. एक बारीक विरळ केसांची वळ स्वाती वहिनीच्या पुच्चीच्या दिशेने गेली होती. मी बेंबी चाटून हळूहळू स्वाती वहिनीच्या नागड्या शरीरावर किस करत होतो. स्वाती वहिनीची केसाळ पुच्ची काळ्याभोर कुरळ्या केसांनी घेरले होते. तिची पुच्ची कधीच ओली झाली होती. पुच्चीवरच्या तिच्या झाट्यावर पुच्चीमधली ओली मलाई लागली होती. आह आईग, किती त्रास देणार. आह, पुच्ची चाट माझी. आह, पुच्ची रे खाजडतीये तुझ्या लांबलचक बुल्ल्यासाठी. पण आता गरोदर आहे रे, भीती वाटते. हम्म. आह, स्वाती वहिनीची हा कळवळा ऐकून थेट मी तिचे पाय फाकवले. तिच्या पुच्चीमध्ये 2 बोटे घुसळून आत बाहेर करू लागलो. आह राजा, तुझ्या बोटात पण तुझा लंड आहे का रे. किती छान माझ्या पुच्चीत बोटे घालून माझ्या पुच्चीचा दाना चिवडत आहे. आह हम्म. आह आईग मेले. आह हम्म. आऊ हम्म. स्वाती वहिनी जाम गरम झाली होती. मी माझे तोंड स्वाती वहिनीच्या पुच्चीत घुसळून काढले. स्वाती वहिनी माझं तोंड पुच्चीत दाबत होती. आह राहुल, आह आह पुच्चीत. आह, स्वाती वहिनी ओरडत होती. मी जोरात जोरात माझी जीभ पुच्चीत घुसळून काढू लागलो. आह आईग. आह हम्म. आले, करंट आला. आह आह, पुच्चीत करंट आला. आह, स्वाती वहिनी वेडीवाकडी होऊ लागली. आह आह, माझं तोंड स्वाती वहिनीने पुच्चीत दाबून धरलं आणि पुच्चीमधून मलाईची धार सोडली. आह हम्म. मी स्वाती वहिनीच पाणी चाटून टाकले. मी खाली झोपलो. स्वाती वहिनीने माझा लंड हातात घेतला. माझा लंड कडक आणि लांबसडक झाला होता. माझ्या लोड्याची रिंग एकदम फुकली होती. माझ्या चोटची सुपारी एकदम दगडा एवढी कडक झाली होती. स्वाती वहिनी लोड्यावर जीभ फिरवू लागली.
माझ्या बुल्ल्याची टणक सुपारी चाटून घेऊ लागली. स्वाती वहिनीला बुल्ला मुठीत पकडता येईना म्हणून दोन्ही हाताच्या मुठीत पकडला. स्वाती वहिनी तिची टोकदार जीभ बुल्ल्यावर फिरवू लागली. डोळे बंद करून तोंडात माझा लंड घुसळून घेऊ लागली. मी माझ्या नागड्या स्वाती वहिनीचे केस पकडून तिच्या तोंडात बुल्ला आतबाहेर करू लागलो. आह हम्म आह चोख ग माझा लंड जोशी काकूला आणि तुला काय खाज आहे ग सालिनो आह घे चोख. जोशी काकू तर पुच्चीतून लंड काढू देत नाय आह आई ग आह हम्म स्वाती वाहिनी चिडली ती जोरजोरात लंड चोखू लागली आह हम्म माझं गर्म वीर्य तिच्या तोंडात सोडले तिने तो पिऊन माझा लवडा चाटू लागली. माझा लवडा स्वाती वहिनी समोर अजून ताठच होता. मी स्वाती वहिनीला एका अंगावर झोपायला सांगितले. ती गांड माझ्या लवड्याकडे करून झोपली. मी तिचे मोठे गांड गोळे हाताने दाबू लागलो. तिच्या गांडीच्या चिरेमधून माझं बोट घुसळून काढू लागलो. तिच्या गांडीचे भोक चाचपू लागलो. आह हम्म तिच्या गांडीच्या चिरेमधून माझा लंड घासू लागलो. आह स्वाती वहिनी ओरडत होती. आता तिचा एक पाय वर करून तिच्या ढुंगणाचा एक भाग वर करून चॉकलेटी गांडीचे भोक माझ्या लंडाची वाट बघत होते. मी बोट घुसवले अगोदर आह दुखतंय रे आह नको ना आह आई ग मी बोट आत बाहेर करू लागलो. आह गांड फाड आज आह दुखतंय पण मजा येतीये. मी तेल घेतले आणि थोडे हातावर घेऊन स्वाती वहिनीच्या गांडीच्या चॉकलेटी भोकावर लावले. थोडे बुल्ल्याच्या सुपारीच्या लावले. वहिनी एका अंगावर होती मागून थोडा तिचा पाय वर केला. तिची पाठमोरी साईट मला वेड लावत होती. गांडीची चीर उघडली. तिच्या गांडीच्या चॉकलेटी भोकावर माझा लंड ठेवला आणि हळूच आत सारला. आह मदारचोद आह आई ग मेले आह राहुल आह भेंचोद माझी गांड फाडली तू दुखतन्य आह स्वाती वहिनी ओरडू लागली. मी परत हळूहळू लंड घुसळू लागलो. आह मजा येतीये आह आई खूप मस्त वाटते. दुखतम पण पण त्याहून जास्त वाटते आह झव तुझ्या स्वाती वहिनीची गांड झव आह हम्म टोक टोक कुत्र्या आह मम्म मी गांडीत बुल्ला घुसळून काढू लागलो. स्वाती वहिनी गांड मागे पुढे करून माझा लंड गांडीत आनंदाने घेऊ लागली. मी मागून शॉट मारत होतो. तिची कंबर ड्रायव्हर स्टेरिंग जशी पकडावी तशी पकडली होती. तिच्या गांडीच भोक आता मोठं झाले होते. माझा बुल्याच्या दणक्याने तिची गांड टोकून निघत होती. बराच वेळ गांड झोल्यानंतर माझ गर्म वीर्य तिच्या गांडीच्या भोकात सोडले. माझ्या वीर्याने तिची गांडीची चीर भरून गेली. मी पडून राहिलो. स्वाती वहिनीने तिच्या निकरने गांडीचे भोक पुसले. पुच्ची पण निकरने साफ केली. मला माझी अंडरपॅन्ट दिली व स्वतः ब्रा आणि निकर हातात घेऊन बाथरूममध्ये अंघोळीला गेली. मी कपडे घातले. जोशी काकूंची आठवण येत होती आणि स्वाती वहिनीची पुच्ची आता जास्त भेटणार नव्हती कारण ती गरोदर होती. थोडी काळजी घ्यावी लागणार होती. उठून तयार झालो. स्वाती वहिनी घरातली काम आवरायला लागली होती. मी बाल्कनीत चहा घेत बसलो होतो. जोशी काकूंच्या दारात एक रिक्षामधून एक सुंदर स्त्री उतरत होती. जोशी काकू आणि स्वाती वहिनी तिच्या समोर काहीच नव्हत्या. रूप असे होते की एका क्षणात समोरचा घायाळ होईल. अंदाजे वय 38 असावे. एकदम टाईट लेगीस, फिटिंगचा हिरवा टॉप, हातात चमकदार बांगड्या, गुलाबी ओठ, गांड बाहेर आलेली गोल, आंबे हिरव्या टॉपमधून उसळी मारत होते. एका साईटने ओढणी घेतलेली, डोळ्यात काजल, गोया गोया हातावर विरळ केस, गोरा गाला, उंचीला मध्यम, उचलून बुल्ल्यावर बसून काचाच झवून काढावी अशी उंची माझ्या लवडा कडक झाला होता. टाईट लेगीसमधून तिच्या गदागद हालणाऱ्या मांड्या, ती रिक्षातून सामान काढत असताना रबरासारखी हलणारी गांड, टॉपची पाठी मागून असणारी दोरी, टॉप मोठ्या गळ्याचा असल्यामुळे गोरी दिसणारी पाठ, खूप लंडाचा घाम निघाला होता.
तिला रिसिव्ह करण्यासाठी जोशीकाकू घरातून गांड मटकावत बाहेर आल्या. मी बाल्कनीत असल्यामुळे मला त्याचा मूक संवाद दिसत होता. जोशी काकूंची नजर आमच्या बाल्कनीत गेली. मला बघून हसल्या. त्यांची आतेभेळ आली होती. बहुतेक तिनेही माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. स्वाती वहिनी बाल्कनीच्या दरवाजात उभे राहून माझे नाटक बघत होती. रागाने लाल होऊन माझ्याकडे बघत होती.